नमस्कार, मी नेहा. नेहाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चना मसाला. चला तर मग सुरुवात करूया. चना मसाला तयार करण्यासाठी आपल्याला गावरान चणे घ्यायचे. गावरान चणे आपण रात्रभर भिजत ठेवले होते, ते आता व्यवस्थित फुललेले आहेत. आता आपण याला शिजवून घ्यायचे. त्यासाठी आपण हे कुकर मध्ये टाकून घ्यायचं. आता याच्यामध्ये एक तांब्या पाणी ओतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि आता याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर आपला थंड झालेला आहे. आता आपण चेक करून घेऊ. आपले चणे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता आपण भाजी तयार करण्यासाठी मसाला काढून घेऊ. वाटण तयार करण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा आपण उभा चिरून घेतला होता. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. पाव वाटी आपण खोबरं घेतले बारीक चिरून. कोथिंबीर घेतलेली आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण तीळ घेतलेले. एका तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला ही जिन्नस भाजून घ्यायची. सगळ्यात पहिले आपण कांदा भाजून घेऊ. कांदा आपल्याला एक व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. एकदम लालसर झाला पाहिजे. कांदा आपला परतला गेलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता यामध्ये आपण खोबरं भाजून घ्यायचंय. खोबरंही आपल्याला लालसर भाजून घ्यायचंय. खोबरं आपलं लाल झालेलं आहे. आता यामध्ये आपण तीळ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे. आपलं तीळ आणि खोबरं भाजले गेले. आता आपण हे काढून घेऊया. आपले मसाले आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आपले मसाले आता आपण एकदम बारीक फाईन पेस्ट करून घेऊया. आपलं वाटण एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे. आता आपण भाजी करायला घेऊ. आता कढईमध्ये आपण 3 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल व्यवस्थित तापू द्यायचंय. तेल आपलं तापलंय. आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊ. जिरा घ्यायचा. जिरा मोहरी व्यवस्थित तडतडले की यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आपण घालून घ्यायचा आहे. लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतला गेलाय. आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचंय. मसाला व्यवस्थित परतवून घेऊ आपण. आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचा गरम मसाला. 1 चमचा काश्मीरी लाल पावडर. अर्धा चमचा घरचा मसाला
चवीपुरतं मीठ घ्यायचंय। व्यवस्थित हलवून घ्यायचंय। स्टेजला आपण टोमॅटो टाकून घ्यायचंय। टोमॅटो व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स होऊ द्यायचे। आता आपण यामध्ये चणे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चणे आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे। आता आपण 2 मिनिटांसाठी आपले चणे झाकून वाफवून घ्यायचे। 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण चेक करू। भाजीला तेल सेपरेट होत आहे। आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी ऍड करायचंय। आपण शिजवताना जे पाणी घेतलं होतं तेच पाणी आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता या भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे। आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घेऊ। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।